आरटीचे अर्ज दाखल करून सुद्धा ऍडमिशन मिळत नाहीये। राईट टू एज्युकेशन अंतर्गत अनेक पूर्ण जिल्ह्यांमध्ये अनेक शाळांमध्ये 25% गोरगरीब मुलांचे नंबर लागलेले आहेत। पण या शासनाकडे लाडक्या बहिणीकरता पैसे आहे, लाडक्या भावाकरता पैसे आहे, पण या महाराष्ट्र राज्यातल्या गोरगरिबांच्या मुलांना शिकण्याकरता म्हणून पैसे नाहीये। संस्था चालक मगरुरीने सांगतात की आमच्याकडे शासनाने पैसा दिलेला नाही म्हणून आम्ही मंजूर झालेले ऍडमिशन सुद्धा करणार नाही। जर हे ऍडमिशन करणार नसतील तरी लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडकी खुर्ची योजना राबवण्यापेक्षा या गोरगरिबांकरता लाडकं शिक्षण योजना शासनाने राबवावी अशी आमची या ठिकाणी मागणी आहे। आणि यावल तालुक्यातला हा एक खूप मोठा विषय आहे। आरटी मध्ये 25 अर्ज मंजूर असून सुद्धा शिक्षणाधिकाऱ्यांचं इथे ऐकत नाही। जिल्हाधिकारी महोदयांकडे आज आम्ही आलेलो आहोत। जिल्हाधिकारी महोदयांनी परत या सगळ्या पालकांना जिल्हा परिषदमध्ये पाठवलेलं आहे। जर या जिल्ह्यामध्ये आरटीचे ऍडमिशन झालेले नाहीत, होणार नाहीत, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना संपूर्ण जिल्ह्यामधील आरटी पालकांची एकत्र मीटिंग घेऊन शासनाला धडा शिकवेल आणि या सगळ्या योजना बंद करून सगळ्यात पहिले लाडकी शिक्षण योजना राबवावी अशी आमची मागणी आहे। जळगाव जिल्ह्यातले किती विद्यार्थी आतापर्यंत जवळपास संपूर्ण जिल्ह्यामध्ये 2,500 ते 3,000 विद्यार्थी वंचित आहेत। अनेक यावल तालुक्यातले पालक आमच्याकडे आलेले आहेत। आज आम्ही जिल्ह्यातल्या सगळ्या पालकांना विनंती करतो की त्यांच्याकडे जर का या आरटी मधले ऍडमिशन घेण्याकरता संस्था चालक मगरुरी करत असतील तर त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आमच्या स्थानिक पदाधिकाऱ्याला संपर्क साधावा। त्यांची योजना जी आहे ती लागू करण्याचं काम आम्ही करू। तर्फे आज जिल्हा क्रीडा संकुलाबाबत निवेदन दिलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांना, काय नेमका विषय आहे? जळगाव जिल्ह्यामध्ये आज एकमेव जिल्हा क्रीडांगण आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये आहे, त्याला आपण जिल्हा स्टेडियम म्हणतो। त्या जिल्हा स्टेडियममध्ये इतकी घाण आहे की तिथं म्हणजे आज जिममध्ये जर बघितलं तर सर्वातले जे इन्स्ट्रुमेंट आहेत ते सगळे तुटलेले आहेत। तिथं कुठल्याही प्रकारची स्वच्छतागृहांची व्यवस्था नाही आहे। तिथं जे जळगाव जिल्ह्यामधून किंवा जळगाव शहरामधून जे काही खेळाडू खेळण्यासाठी येतात तर त्यांच्यासाठी ती राहण्याची व्यवस्थासुद्धा आज त्या ठिकाणी नाही आहे। दुसरं महत्त्वाची इतकं मोठं स्टेडियम म्हणजे इतकं मोठं ग्राउंड मैदान असताना सुद्धा त्या मैदानामध्ये आज प्रचंड प्रमाणात गवत त्या ठिकाणी झालेले आहेत की ते गवत काढण्यासाठी सुद्धा प्रशासनाकडे पैसा नसेल किंवा वेळ नसेल। तर जिल्हाधिकारी साहेबांच्या निर्देशनास आम्ही आणून दिलेलं आहे की बा तुम्ही जे जळगाव जिल्ह्याचे जे खेळाडू आहेत आणि आज आपल्या जळगाव जिल्ह्याला 4 मंत्री आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता नियुक्त झालेल्या अक्षताई खडसे या क्रीडा राज्यमंत्री असताना सुद्धा आज जळगाव जिल्ह्याच्या ग्राउंडची अशी परिस्थिती असताना तर त्यांच्यावर लक्ष द्यावं अशी आम्ही जिल्हाधिकारी यांना मागणी केलेली आहे। तिचे जे अर्ज भरलेले आहेत मात्र अद्यापही विद्यार्थ्यांना या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे ऍडमिशन देण्यात येत नाही। आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली, निवेदन दिले। तर आरटीचा विषय असा होता, आम्ही म्हणजे यांचे विद्यार्थ्यांचे नंबर लागून पण शिक्षण यावल गट विकास अधिकाऱ्यांकडे पण आम्ही हे केले, पाठपुरावा केला, तरी पण अर्ज करून शिक्षण संस्थेचे मालक चालक या त्या गोष्टींना पालकांना दमदाटी करून ते ॲडमिशन न घेण्याचं कारण सांगतायत की असं आम्हाला वरतून आदेश नाही आहे, आमच्याकडे लेटर आले नाही आहे किंवा यादी आली नाही आहे। आणि आम्ही गट विकास अधिकारी, शिक्षण अधिकारी यावलचे यांना अर्ज करून त्या यादी आम्ही घेतलेल्या आहे स्वतः आणि कमीत कमी 8 ते 10 विद्यार्थ्यांचे नावं त्या यादीत आले। वरती ऑनलाईन पण दिसत असून ते संस्थेचे चालक मालक पालकांना दमदाटीच्या विषयी आम्ही करणार नाही, होणार नाही, आम्हाला शासनाने अशा मंजुरी देत नाही अशा गोष्टी वारंवार सांगतायत। आणि पालकांचं म्हणणं असं आहे किंवा आम्ही ह्या गोष्टी आमच्या नावाले आमच्या मुलांनी त्या परीक्षेत फॉर्म भरून पास झाले तर आमच्या मुलांना तुम्ही प्रवेश द्यावे। आता अद्याप ऑगस्ट महिना येऊन गेला तरी मुलांना त्या शाळेमध्ये संस्थेमध्ये घेतलं जात नाही, त्यांच्या शिक्षणाचं नुकसान होतं आहे। तरीही त्या लवकरात लवकर शिक्षणाधिकारी जळगाव किंवा यावल गट शिक्षणाधिकारी यांनी त्यात लक्ष घालावं आमची अशी मागणी आहे। 8 विद्यार्थी किती कुठले खासगी शाळा आहेत का सर्व यावल? नाही, यावलची इंग्लिश मिडियम शाळा आहे, ती खाजगी शाळा आहे ती। तर त्यात इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये त्यांनी पाठपुरावा केलेला आहे तरी पण ते उडवाउडवीची उत्तर देत नाही। नाव सांगा। मी कल्पेश राजेंद्र पवार, महाराष्ट्र विद्यासेना रावेर लोकसभा। आरटीई मध्ये प्रवेश मिळालाच पाहिजे, आरटीई मध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालाच पाहिजे। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा विजय असो, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा विजय असो। असे कसे देणार नाही ऍडमिशन केल्याशिवाय राहणार नाही, असे कसे देणार नाही ऍडमिशन घेतल्याशिवाय राहणार नाही, असे कसे देणार नाही ऍडमिशन घेतल्याशिवाय राहणार नाही, असे कसे देणार नाही ऍडमिशन घेतल्याशिवाय राहणार नाही। सर कुठेतरी असं वाटते का एक खाजगी शाळांचा मनमानी कारभार चाललेला आहे?
खाजगी शाळांचा मनमानी कारभार हा फक्त सत्ताधाऱ्यांचं दुर्लक्ष असल्या कारणास्तव होतो आहे. सत्ताधारी आपली लाडकी खुर्ची वाचवण्याकरता विविध योजना राबवून शिक्षणासारख्या मूलभूत गरज जी आहे ती आपल्या देशाची प्रगत मुलं जे प्रगत होऊन शिक्षण राष्ट्र उभारणीचं काम आहे याच्यामध्येच मागे आहेत ही शोकांतिका आहे.